अमृतवाहिनी प्रवरेच्या तीरावर निधिनिवास अर्थात नेवासा या ठिकाणी जगातील एक अद्वितीय अशा प्रकारचं मंदिर आहे। त्यामध्ये अर्धनारी स्वरूपामध्ये विष्णू भगवंत मोहिनी राजाच्या स्वरूपामध्ये प्रकट आहे। या मोहिनी राजांच्या लौकिक हा समुद्र मंथनाच्या कथेशी जोडलेला आहे। हीच पौराणिक कथा आज आपण माहीत करून घेणार आहोत। मी डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे अगस्त्यांचा संपूर्ण इतिहास मांडण्याचं काम करणारा प्रवरा परिक्रमा या नावाचा ग्रंथ संपादित करणारा आणि जगामध्ये म्हणता येईल असं जर कोणत्या नदीचं शासकीय स्वरूपामध्ये गॅझेट झालं असेल तर ते प्रथमतः प्रवरेचं झालं। त्या प्रवरा गॅझेटमध्ये सांस्कृतिक इतिहासाचं लेखन करणारा आपणाशी या संदर्भामध्ये संवाद साधत आहे। सृष्टीच्या व्यवस्थापनामध्ये समुद्र मंथनाची कथा ही अतिशय लोकप्रिय अशा स्वरूपाची मनोरंजक तशीच उद्बोधक आणि तशीच सूचक अशा प्रकारची कथा आहे। आपणा सर्वांना माहिती आहे की कुबेराची अवघी संपत्ती ही समुद्राच्या तळाशी गडप झाल्यानंतर ती समुद्र मंथनातून परत प्रकट करण्यात आली आणि या समुद्र मंथनातून अतिशय दिव्य अशा प्रकारची रत्न प्रकट झाली। या सगळ्या रत्नांच्या साक्षीने विवाह लावण्याची प्रथा आपल्या संबंध भारतवर्षामध्ये आहे। रत्नै कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा अशा प्रकारचा श्लोक म्हणून मंगलाष्टकामध्ये आपण तो समाविष्ट करतो। हे समुद्र मंथन नेमकं झालं कुठे याविषयी अनेक मतभेद असले तरी देखील या समुद्र मंथनाची कथा ही अमृतवाहिनी प्रवरेच्या उगमाच्या कथेशी निगडीत आहे हे मात्र विसरून चालणार नाही। असं आपण गृहीत धरलं की समुद्र मंथन हे कदाचित आज ज्याला आपण अरबी समुद्र म्हणतो तिथे किंवा ज्याला बंगालचा उपसागर म्हणतो तिथे किंवा हिंदी महासागर ज्याला म्हणतो तिथे असं कुठेही झालेलं असले या तिन्ही ठिकाणीशी अतिशय प्राचीन असलेला सह्याद्री हा स्थान म्हणून प्रकट आहे। या स्थानूच्या साक्षीनं हे समुद्र मंथन झालं। या समुद्र मंथनामध्ये देव आणि दानव घुसळण करत असताना एक एक रत्न प्रकट होऊ लागली आणि जसजशी रत्न प्रकट होऊ लागली तसतशी स्वाभाविकपणे त्याच्याविषयी लोभ असलेल्या दानवांनी भांडणंही सुरू केली। अशी भांडणं होत असताना ही भांडणं तर थांबली पाहिजे आणि देवांना जे अपेक्षित आहे ते सगळं घडलं पाहिजे याची चिंता ब्रह्मा विष्णू महेश नारद महर्षी नारद किंवा ब्रह्मर्षी नारद आणि महर्षी अगस्त्य यांना होती। कारण अगस्त्य हे तर समुद्र स्वामी आहे। समुद्र प्राशनाची कथा अगस्त्यांशी निगडीत आहे। त्यामुळे अगस्त्यांच्या आज्ञेशिवाय समुद्र मंथन होणं शक्य नव्हतं। त्यामुळे अगस्त्य आणि नारद हे दोघेही या प्रसंगी उपस्थित होते। त्यामुळे त्यांनी विचार केला की हे कसं थांबता येईल। परंतु दरम्यानच्या काळामध्ये असं समुद्र मंथन होत चला थेट अमृत कलश देखील प्रकटला आणि अमृत कलश प्रकटल्यानंतर आता हे अमृत आपल्यालाच मिळालं पाहिजे तरच आपण देवांसारखे मृत्यूपासून अभय प्राप्त करून घेऊ शकू अमर होऊ शकू अशा विचार दानवांच्या मनामध्ये होता। देवदानवांच्या युद्धामध्ये नेहमी दानवांनाच आपण सगळ्या विश्वाचे सम्राट व्हावं अशी उर्मी नेहमीच असायची आणि म्हणून जोरदार भांडण सुरू झालं। हे भांडण सुरू झाल्यानंतर प्रश्न पडला नारदांना आणि अगस्त्याला
की आता कसं थांबवायचं. म्हणून त्यांनी शिवानं प्रार्थना केली की आता तुम्हीच काहीतरी करा. वास्तविक पाहता समुद्र मंथन करताना आपल्याला सर्वांना माहिती आहे की मेरू पर्वताची जी रवी केलेली होती ती रवीसारखी समुद्रात बुडत होती. ती रवी धारण करण्यासाठी विष्णू भगवंतांना कच्छ अवतार धारण करावा लागला. कच्छाच्या पाठीवरती रवी उभी राहिली आणि मग घुसळण झालं. अशा परिस्थितीमध्ये शिवानं प्रश्न पडला की आता विष्णू भगवंतांना सांगायचं कसं. पण विष्णू भगवंत हे संबंध विश्वाचे धारक आहे. शिव प्रेरक आहे तर ब्रह्मा त्या संबंध विश्वाला प्रकट करणारा आहे. अशा वेळी शिवांनी विष्णू भगवंतांना विनंती करायचं ठरवलं. विष्णू भगवंतांना विनंती केल्याबरोबर विष्णू भगवंत यांनी स्मित केलं की हे संबंध विश्व धारण करत असताना आता ही सगळं धन जे बाहेर दिसत आहे त्याचा सांभाळ करण्याचं उत्तरदायित्वही माझ्यावरच टाकलं गेलं आहे. म्हणून ते हसले आणि शिवाला म्हणाले ठीक आहे आपली आज्ञा शेळसावरले. पण आता हे करण्यासाठी मला पुन्हा वेगळा अंशात्मक अवतार घ्यावा लागेल. पण हा अंशात्मक अवतार घेऊन हे कार्य सिद्धीस जाणार नाही. तेव्हा मी आता असं करतो की कच्छ अवतार जो आहे तो अंशात्मकतेने ठेवून मी पूर्णावतार म्हणून एक नवं स्वरूप धारण करतो. आणि विष्णू भगवंतांनी मोहिनीच्या रूपामध्ये प्रकट होऊन सर्व जगाला आकर्षित करून घेतं. अक्षरशः देव आणि दानव दोघेही लुब्ध झाले त्या स्वरूपावर. एवढंच काय, ज्या शिवांनी विष्णू भगवंतांना विनंती केली होती ते शिवही त्यांच्यावर लुब्ध झाले व ही मोहिनीकडेच सगळ्यांचं लक्ष जायला लागलं. रत्न बाजूलाच राहिली आणि मोहिनी त्यांच्याजवळ अतिशय विलोभनीय अशा प्रकारचे न्यास करीत आली आणि त्यांनी देव आणि दैत्याला सांगितलं अरे तुम्ही अमृतासाठी बांधण्यासाठी म्हणून अमृत प्राशन करण्यासाठी म्हणून तुम्ही समुद्र मंथन आरंभलं आणि तुम्ही पहिलं रत्न निघालं तेव्हापासून आत्तापर्यंत सारखे तंडत आहात. अशा तंडणाने तुम्हाला कोणालाच फायदा होणार नाही. तुम्हाला जर सर्वांना अमर व्हायचं असेल तर सर्व रक्तांची अगोदर नीट पूजा केली पाहिजे. आणि तुम्ही भांडता कशाला, मी स्वतःच तुम्हाला ते सगळं अमृत वाटून देईल ना. तिच्या त्या विलोभनीय न्यासांमुळे अंगविक्षेपांमुळे आणि तिच्या सौंदर्याला भाळलेले असल्यामुळे दैत्य लगेच यासाठी तयार झाले. देवांना पाठीमागची कथा माहीत होती तरी देखील देवाने ते ऐकलं आणि मग मोहिनींनी तो अमृत कलश हातात घेतला. सगळी रत्न एका गडावर मांडली त्याची पूजा करण्यासाठी. शिव स्मित करत होते, एकटक विष्णू भगवंतांकडे पाहत होते. अशा वेळी आता वाटप करण्याची वेळ येणार अशात नारद आणि अगस्त्य एकमेकाशी संवाद करू लागले. अगस्त्य म्हणाले, महर्षी नारदा, अमृताचा प्रकट झालेला आहे आणि ते अमृत थेट देव आणि दानवांना मिळणार आहे. पण मानवाने काय बरं अपराध केला. मानवांना सुद्धा या अमृताचा लाभ झाला पाहिजे. मानव हा तर शोषकच आहे, तो सगळा संसार इथून पुढे चालवणार आहे. अशा स्थितीमध्ये देव आणि दानवांच्या पेक्षा देखील मानवाला अमृताची अधिक गरज आहे. नारदांना ते पटलं आणि नारदांनी शिवाला प्रार्थना केली की काय करता येईल. शिवांनी विष्णूला लगेच प्रार्थना केली की नारद आणि अगस्त्य म्हणतात ते अगदी खरं आहे, तेव्हा तुम्ही मानवांसाठी सुद्धा अमृताची धारा द्या. अमृताची धारा द्या असं म्हटल्यानंतर विष्णू भगवंत हे तर मानवांचे धारकच आहे, तेच तर सर्वांचा सांभाळ करतात. त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी आपल्या पायाच्या अंगुठ्याने अमृत कलशाला एक स्पर्श करून धारा मानवांसाठी प्रेरित केली. तीच ही अमृतवाहिनी. ही अमृतवाहिनी ज्या गडावर रत्न सगळी बांधली होती तिथेच अमृत कलश असल्यामुळे तिथूनच ती प्रवाहित झाली आणि म्हणून त्या गडाला रत्नगड असं नाव देण्यात आलं. ही अमृतवाहिनी प्रकट झाल्याबरोबर नारद आणि अगस्त्यांनी जय जयकार केला आणि ही अमृतवाहिनी येथे प्रकट झाली म्हणून
शिव आणि विष्णूंचं ऐक्य अशा स्वरूपामध्ये अमृतेश्वराची स्थापना केली. अमृतेश्वराच्या तळी अमृतवाहिनीचं प्राकट्य आजही आपल्याला मंदिरामध्ये पाहता येतं. अमृतेश्वरामध्ये लिंग बाजूला करून ठेवलं की आत असलेल्या कुंडामध्ये पवित्र अशा अमृतवाहिनीचं म्हणजे प्रवरेचं आपल्याला दर्शन घेता येतं, तीर्थ घेता येतं. ही अमृतवाहिनी प्रवरा अशी प्रगट झाली खरी, आणि मग स्वाभाविकपणे देव आणि दानवांना खुश करण्यासाठी देवांच्या आणि दानवांच्या रांगा बसवल्या. मोहिनींनी स्वतःच कलश हातात घेतला आणि अतिशय विलोभनीय असा पदन्यास करीत ती एकेकाजवळ जाऊ लागली. पण हे सगळं पाहत होता राहू नावाचा दैत्य. या राहूने मोठी आगळीक केली. तो देवांच्या रांगेमध्ये देवाचं रूप घेऊन येऊन बसला. मोहिनीने देवाला आणि दानवाला सांगितलं, हे बघा की दानवांनी अमृत मंथन केलं हे खरं, पण देवांच्या मदतीशिवाय ते झालं नसतं, आणि तुमचं तो सदैव भांडण आहे. तेव्हा आपण असं करू, देव तर अमर आहेच, त्यांना काही त्याचं फार मोठं महत्त्व आहे असं नाही, ते तुम्हाला द्यायचं आहे. तेव्हा त्यांना अगोदर आपण थेंब थेंब अमृत देऊ आणि नंतर तुमच्याच मालकीचं सगळं ते अमृत होईल. दानव खुश झाले. त्यांना वाटलं हे फारच चांगलं झालं, काही हरकत नाही म्हणा, तुम्ही म्हणताय तर तुमच्या शब्दाबाहेर आम्ही नाही, असं म्हणून देवानं अमृत वाटायला सुरुवात केली. अमृताची धार प्रत्येक देव घेत असतानाच मोहिनी राजांनी अमृताची धार दिली मात्र, आणि मोहिनी राजांच्या लक्षात आलं की अरे हा तर राहू आहे, याच्याही आता उदरामध्ये हे अमृत जाईल. इथे मात्र सगळेच चमकले आणि राहूला ओळखल्याबरोबर राहूला ताबडतोब दंड केला पाहिजे अशा तऱ्हेची आज्ञा शिवांनी आणि विष्णू भगवंतांनी सोडली की काही कर. शिव म्हणाले माझी आज्ञा आहे, हरकत नाही, त्या राहूला दंड केलाच पाहिजे. कथेत पुढे काय घडले हे बघण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या आम्ही नेवास्कर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.